सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. इचलकरंजी सूत गोदामाला भीषण आग, सुमारे 7 कोटींचं नुकसान. या दुर्घटनेत 5,000 सुताची बाच. आगीच्या भक्ष्यस्थानी मदत कार्यावेळी आगीची झळ लागून 1 जण जखमी. रुकडी रेल्वे पुलाचा प्रवास जीवघेणा. प्रशासनाच्या अनास्थेमुळे सोयीपेक्षा गैरसोयच जास्त. पुलाच्या दोनही बाजूला असलेली चुकीची वळणे, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि रात्रीचा काळोख यामुळे येथे अपघातांची मालिका. 8 तासात जबरी चोरी उघड. 2.69 लाखांची सोन्याची चैन जप्त. रहिमतपूर पोलिसांची तत्पर कारवाई. लिफ्टच्या बहाण्याने मारहाण करणारा आरोपी जेरबंद. दररोज दारासमोरून दारू पिऊन जाताना मला घरी सोड, नाहीतर खूप मार खाशील बोलून मारहाण केल्यामुळे शरद साळवी यांनी केली करण गायकवाड यांच्यावर तक्रार दाखल. राज्यसभेवरून काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांची चर्चा झाल्याची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवत उद्धव ठाकरेंची थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी चर्चा. सूत्रांची माहिती. स्वीकृत नगरसेवक पद नाही तर प्रभाग समिती अध्यक्षपद. ठाकरेंची शिवसेना मनसेला देण्याच्या विचारात. संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि सूरज चव्हाणांची झाली बैठक. शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे पवार रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात. 15 दिवसात पवार दुसऱ्यांदा रुग्णालयात. 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या बातमीत नवा ट्विस्ट. अजित पवार हयात असतानाच निर्णय झाल्याचा दावा. अल्पसंख्याक विभागाने मुख्य सचिवांकडे दिले स्पष्टीकरण. बुलढाण्यातल्या चिखलानंतर आता मोहोळमध्ये पुतळ्याचा वाद. रात्रीतून बसवला. महामार्गाच्या बाजूला संभाजी महाराजांचा पुतळा हटवल्यास मोहोळ बंद पाडू असा इशारा. शक्तिपीठ महामार्गाविरोधात उद्या राज्यव्यापी आंदोलन. सतीश पाटलांच्या उपस्थितीत शक्तिपीठ विरोधी संघटनांची ऑनलाईन बैठक. मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याची टीका. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.